सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुका गावभेट अंतर्गत काल रोजी मोरवंची लांबोटी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, निवेदने स्वीकारली, समस्या लवकर सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की मोहोळ तालुक्यातील जनतेने सर्वाधिक लीड देऊन मला खासदार म्हणून जी संधी दिली त्या संधीतून मोहोळ तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मी तुमची सेवक आहे, आपण हक्काने कामे सांगा। आज या ठिकाणी रस्त्याचे कामाचे भूमिपूजन होत आहे, यासाठी खर्च होणारा पैसा जनतेचा आहे, त्यामुळे विकास कामे दर्जेदार करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून जिल्हा रस्ते विकास योजनेतून 17 लाख निधीतून मोरवंची येथे मसले चौधरी कोणेश्वर मोरवंची बीबी दारफळ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कुरणवाडी गावात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने आष्टी उपसा सिंचन योजनेतून कुरणवाडी आष्टी ओढ्यावरील बंधारे पाण्याने पूर्ण भरून घेतले। बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन प्रणितीताईंच्या हस्ते करण्यात आले। ग्रामस्थांनी बंधारे भरून दिल्याबद्दल आभार मानले। या गाव भेट दौऱ्यात मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, सरपंच मोनाली मिरगे, सरपंच राहुल धोत्रे, विकास गिड्डे, सर्जेराव पाटील, विकास जाधव, नितीन चंदनशिवे, भीमराव चंदनशिवे, लक्ष्मी चट्टे पाटील, सुनीता चंदनशिवे, माऊली इंगळे, दशरथ पाटील, लक्ष्मण मगर, शंकर चव्हाण, दत्तात्रय गायकवाड, सुनील खडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपन्न झालं आणि कालच काही लोक गावातले आली होती आणि सगळे दिग्गज नेते आणि त्यांच्या समक्ष अधिकाऱ्यांना फोन करून हा विषय सोडवण्यात आला। मी अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी, मी एका भागाची खासदार नाही आहे, मी पूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघाने मला मतदान केलं आणि त्यातल्या त्यात विक्रमी मतदान मोहोळ मी तुमच्या पाण्याच्यासाठी, तुमच्या शेतकऱ्यांच्या विषयांसाठी, युवकांच्या विषयासाठी, पिकाच्या विषयासाठी, गुरांच्या विषयासाठी तुम्ही मला खासदार म्हणून निवडलं आणि मग जेव्हा लोकांना अडचण असेल तेव्हा जर माझा उपयोग झाला नाही तर मग माझा उपयोग होणारच नाही। आणि